तुम्ही सुद्धा परफेक्ट वेळ येण्याची वाट बघत असाल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. बघा, अनेक हुशार आणि बुद्धिमान लोकसुद्धा या मेंटल ट्रॅपमध्ये हमखास अडकतात, बळी पडतात. बघा, आपल्याला सगळ्यांनाच मोठं काहीतरी करायचं असतं. पण मग आपण विचार करतो, आधी परफेक्ट प्लॅन करूयात आणि मग करूयात. आधी सगळं शिकून घेऊयात, मग करूयात. आधी सगळं साहित्य घेऊयात, मग सुरुवात करूयात. आधी योग्य वेळ तर येऊ देत, मग करूयात. आणि सगळं व्यवस्थित झालं की एक दिवस सुरुवात नक्की करूयात, असं ठरवता ठरवता त्या एका परफेक्ट दिवसाची वाट बघता बघता कितीतरी दिवस, कितीतरी आठवडे, महिने आणि वर्ष कशी निघून जातात हे आपल्या लक्षातही येत नाही. बघा, आपल्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा असतो, पण मग परफेक्ट प्लॅनिंग करता करता किती महिने निघून जातात कळत नाही. आपल्याला यूट्यूबवरती कंटेंट बनवायचा असतो, पण मग कॅमेरा नाही, लाईट नाही, एडिटिंग सगळं जुळवता जुळवता कितीतरी कालावधी निघून जातो. आपल्याला अभ्यास सुरू करायचा असतो, पण मग परफेक्ट टाईम टेबल आखण्याच्या नादात परीक्षा कशी जवळ येते हेच कळत नाही. व्यायाम, जिम सगळं सुरू करायचं असतं, पण मग एका वाढदिवसाची किंवा एका सोमवाराची वाट बघितली जाते, मुहूर्त काढला जातो. असे किती वाढदिवस, किती सोमवार आले आणि गेले, पण परफेक्ट वाढदिवस किंवा तो परफेक्ट सोमवार आपल्या आयुष्यात कधीच येत नाही. का होतं असं ह्या मेंटल परफेक्शनच्या ट्रॅपमध्ये अडकलेल्या लोकांचं? कारण मनात कायम भीती असते की मी सुरुवात केली की चांगलं जमलंच नाही तर काय होईल. लक्षात घ्या, व्यवसायाची पहिली पायरी कधीच परफेक्ट नसते. यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ कधीच परफेक्ट नसतो. पहिलं आयुष्यातलं भाषणही कधी परफेक्ट नसतं आणि पहिली संधीही कधी परफेक्ट नसते. म्हणून परफेक्शन जे असतं, क्लॅरिटी जी असते, ती कृतीतून येत असते. म्हणून आधी सुरुवात तर करा, परफेक्शनचा ध्यास नंतर घ्या. तुम्हाला काय वाटतं या सगळ्यावरती प्लीज मला कमेंट करून कळवा. आणि हा अत्यंत महत्त्वाचा मेंटल ट्रॅप आहे, जास्तीत जास्त मित्रांकडे शेअर करायला विसरू नका. थँक्यू.